नमस्कार, आपण पाहताय आदर्श महाराष्ट्र न्यूज। नीट पेपर फुटीचा महाभूकंप, 22 लाख विद्यार्थ्याच्या भविष्याशी खेळ, 15 लाखात विकला गेला पेपर, महाराष्ट्रात खळबळ, लातूर कनेक्शनची चर्चा। सविस्तर असे की देशभरातील विद्यार्थ्यांच्या स्वप्नावर पाणी फेरणाऱ्या नीट यूजी 2026 पेपर फुटी प्रकरणाने आता भीषण वळण घेतलं आहे। राष्ट्रीय परीक्षा संस्था NTA ने अखेर 3 मे रोजी झालेली परीक्षा रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला असून संपूर्ण देश हादरला आहे। प्राथमिक तपासात परीक्षेची गोपनीयता भंग झाल्याचे संकेत मिळाल्यानंतर केंद्र सरकारलाही तातडीने हस्तक्षेप करावा लागला। 15 लाखात पेपर विक्रीचा आरोप। या प्रकरणातील मुख्य आरोपी शुभम याने कथितरित्या नीटचा पेपर तब्बल 15 लाख रुपयात विकल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे। राजस्थानमधून महाराष्ट्रापर्यंत या रॅकेटचे धागेदोरे पोहोचल्याची शक्यता व्यक्त होत असून लातूर कनेक्शनमुळे राज्यातील शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे। गेस पेपर की थेट ओरिजिनल पेपर। राजस्थानमध्ये महिनाभर आधी फिरणाऱ्या 410 प्रश्नांच्या हस्तलिखित गेस पेपर मधील तब्बल 120 मुख्य परीक्षेत आल्याचा समोर आला आहे आणि संपूर्ण यंत्रणाच हादरली। तपास यंत्रणाने यानंतर तातडीने कारवाई सुरू केली। CBI मैदानात। या घोटाळ्याचा मास्टरमाइंड कोण? पेपर नेमका कुठून फुटला? कोचिंग क्लासेस, दलाल आणि काही अधिकाऱ्याचं जाळं होतं का? या सर्व प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आता CBI चौकशी सुरू होणार आहे। NTA ने सर्व कागदपत्र तपास यंत्रणाकडे सोपवण्याची तयारी दर्शवली आहे। विद्यार्थ्यांचा संताप अनावर। 2-2 वर्ष जीव तोडून अभ्यास करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। आमच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना फाशी द्या, NTA बंद करा, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। फेरपरीक्षा होणार पण तारीख अद्याप गुलदस्त्यात। NTA ने स्पष्ट केलं आहे की विद्यार्थ्यांना पुन्हा अर्ज करावा लागणार नाही। जुनच रजिस्ट्रेशन आणि परीक्षा केंद्र कायम राहणार आहे। फी परत केली जाणार असून फेरपरीक्षेचा खर्च NTA स्वतः उचलणार आहे। देशातील सर्वात मोठ्या परीक्षा घोटाळ्यापैकी एक परीक्षा आहे। नीट पेपर फुटी प्रकरणामुळे आता केवळ परीक्षा नव्हे तर संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे। पुढील काही दिवसात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता तपास यंत्रणाकडून केली जात आहे। असेच नवनवीन अपडेटसाठी पाहत रहा आदर्श महाराष्ट्र न्यूज।